होना है तुझ में फना। जय शिवराय मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आपण एकदम खतरनाक कन्सेप्ट मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो CapCut ॲप ओपन झाल्यानंतर इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथून जे येते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्कचा जो व्हिडिओ दिलेला असेल त्याला इथे अशा प्रकारे सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे। ॲड झाल्यानंतर आपल्याला जे येते कोपऱ्यात ऑप्शनवरती टॅप करून आपल्याला जे येते व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट झाल्यानंतर इथे उजवीकडे स्क्रोल करून आपल्याला जे येते जे ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ऑडिओ एक्सट्रॅक्ट झाल्यानंतर इथून बॅक घ्यायचं आहे मित्रांनो। बॅक झाल्यानंतर आता आपल्याला इथे थोडंसं पुढे स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल झाल्यानंतर तर आपल्याला इथे मित्रांनो अशा प्रकारे बीट टू येईल। त्यानंतर त्या लेअरला सिलेक्ट करायचं व्हिडिओच्या, त्यानंतर तो स्प्लिट करून घ्यायचा आहे। त्याच्या प्रकारे पुढे जायचं आहे मित्रांनो। आपल्याला पुढे गेल्यानंतर पुन्हा आता आपल्याला इथे बीट 3 अशा प्रकारे ते भेटून जाईल मित्रांनो। त्यानंतर इथून जे येते आपल्याला बीट 3 स्प्लिट करून घ्यायचे। अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला जे येते सर्व आपल्याला इथे स्प्लिट करून मारायचं आहे। त्यानंतर स्प्लिट केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर इथे उजवीकडे व्हिडिओला सिलेक्ट करून मित्रांनो सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे उजवीकडे स्क्रोल करून रिप्लेसवरती जायचं आहे। रिप्लेसवरती गेल्यानंतर मित्रांनो फोटोवरती जाऊन जो काही तुमचा फोटो असेल मित्रांनो त्याला अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याला जे येते तुमच्या 2 बटनने अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो सर्व फोटो आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो फोटो अशा प्रकारे सर्व बीटनुसार ॲड झाल्यानंतर आता इथे मित्रांनो मी इफेक्ट लावलेला आहे। त्यासाठी आता मित्रांनो पुन्हा आपल्याला स्टार्टिंगच्या फोटोवरती यायचं आहे। आल्यानंतर त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे। तिथून एक की फ्रेम ॲड करायचे आहे आणि एंडिंगला सुद्धा एक आपल्याला की फ्रेम ॲड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो की फ्रेम ॲड केल्यानंतर आता इथे 2 बटनने मित्रांनो तुम्ही तुमचा फोटो अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आहे आणि शेवटची जी की फ्रेम असेल ते हा एवढी साईज ठेवून घ्यायची आहे मित्रांनो। तर मित्रांनो ते सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते एक फोटो सोडून मित्रांनो दुसऱ्या फोटोवरती जायचं आहे। त्यानंतर त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे। फोटोला सिलेक्ट झाल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर मित्रांनो ॲनिमेशनवरती गेल्यानंतर ते कोंबोवरती जायचं आहे मित्रांनो। आपल्याला इथून जे येते आपल्याला स्ट्रीच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो ॲड झाल्यानंतर डन करून घ्यायचं आहे मित्रांनो। डन झाल्यानंतर आता पुन्हा आपल्याला जे आहे पुढच्या फोटोवरती जायचं आहे मित्रांनो। पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। इन ॲनिमेशनवरती मित्रांनो रॉक वर्टिकल हा इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल। त्यानंतर त्याची लेंथ जे आहे ते 1 सेकंड ठेवून इथून डन करायचं आहे। डन झाल्यानंतर मित्रांनो आता पुढच्या फोटोवरती जायचं आहे मित्रांनो। आपल्याला त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर मित्रांनो रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून ह्याचीसुद्धा लेंथ जे आहे ते 1 सेकंद ठेवून घ्यायची आहे मित्रांनो। तर मित्रांनो लेंथ ठेवल्यानंतर आता इथे मित्रांनो आपल्याला इफेक्टवरती जायचं आहे। इफेक्टवरती गेल्यानंतर ते व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे मित्रांनो। व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर इथे आपल्याला जे आहे ते खाली ब्रश ब्लू रेड ग्लो हा इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो। त्यानंतर ते डन करायचं आहे। डन झाल्यानंतर ह्याची लेंथ असेल मित्रांनो ते आपल्याला फोटो एवढे ठेवून घ्यायचे आहे। तर मित्रांनो लेंथ ठेवल्यानंतर आता इथून जे आहे ते आपल्याला पुढच्या इफेक्ट द्यायचे आहे। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून ट्रेंडिंगमध्ये फर्स्टला स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट मित्रांनो तुम्हाला भेटून जाईल। त्यानंतर त्या इफेक्टला ॲड करायचा आहे मित्रांनो। त्यानंतर त्या इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती जायचं आहे। त्याची स्पीड जी असेल ते मित्रांनो 35 ठेवून घ्यायची आहे आणि मित्रांनो ग्लो जो असेल तो तुम्हाला 25-30 ठेवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ठेवल्यानंतर आता मित्रांनो आपल्याला जे आहे ते म्हणजे क्वांटिटी असेल ते मित्रांनो 15 ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर इथून डन करायचं आहे। डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे यायचे फोटोपर्यंत। त्यानंतर मित्रांनो इथे व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर आपल्याला जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे स्क्रोल करून बटरफ्लायज हा इफेक्ट कॅटेगरीत जायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इलेक्ट्रॉनिक बटरफ्लाय हा इफेक्ट सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून जे आहे ते मित्रांनो ह्याची जे ड्युरेशन असेल ते मित्रांनो फोटो एवढीच ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते ह्या मित्रांनो ह्या इफेक्टची तुम्हाला सेटिंग दाखवून देतो मी। इथे ॲडजस्टवरती जायचं आहे। त्यानंतर फिल्टर जे असेल मित्रांनो ते जे 20 ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर ह्याची रेंज जी असेल ते मित्रांनो
ते 60 ठेवून घ्यायचे आहे आणि आपल्याला जे ह्याची स्पीड जे असेल ते मित्रांनो ते तुम्हाला 20-22 बंद करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला स्टार्टिंगला इथे व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर इथे आपल्याला जे आहे ते स्टारच्या कॅटेगरीत जायचं आहे मित्रांनो. स्टारच्या कॅटेगरीत गेल्यानंतर इथून जे आहे ते आय सेट हा इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर इथून अशा प्रकारे डन करायचं आहे. डन झाल्यानंतर इथून आपल्याला त्याचे ड्युरेशन मित्रांनो फोटो एवढेच ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो ह्याची सेटिंग मी तुम्हाला दाखवून देतो. ॲडजस्टवरती जाऊन जायचं आहे. स्पीड जे असेल ते मित्रांनो ह्याची 50 ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आता पुढच्या आपल्याकडे इफेक्टला जायचं आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो इथे जे आहे ते आपल्याला स्प्लिटची कॅटेगरीत जायचं आहे. अशा प्रकारे केल्यानंतर आता इथून जे आहे ते आपल्याला मिरर फ्री लेयर्स हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड झाल्यानंतर इथून जे आहे ते ह्याची लेन फोटो ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती जाऊन फिल्टर ह्याचे पूर्ण शून्य करायचं आहे आणि इथून वर्टिकल असेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटोचे ठेवून घ्यायचे आहे. ठेवल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला जे आहे ते व्हिडिओ इफेक्टवरतीच जायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते लवच्या कॅटेगरीत जायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे ते लवच्या कॅटेगरीत गेल्यानंतर मित्रांनो इथे अशा प्रकारे आपल्याला इथं खाली स्क्रोल करून मिनी रेनबो ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर ह्याची लेन जी असेल ते मित्रांनो फोटो एवढेच ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर इथून जे आहे ते पुढच्या फोटोवरती जाऊन मित्रांनो आपल्याला जे आहे ते त्यानंतर मित्रांनो इथे व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. आल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला बटरफ्लायच्या कॅटेगरीत जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर इथून जे आहे ते बटरफ्लाय हा इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो. त्यानंतर त्याला जे आहे ते अशा प्रकारे ते सेट करून घ्यायचं आहे. सेट झाल्यानंतर इथून जे आहे ते बॅक घ्यायचं आहे मित्रांनो. आता आपल्याला ओव्हरले ॲड करून घ्यायचं आहे. त्यासाठी ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करायचं आहे. ॲड ओव्हरले केल्यानंतर मित्रांनो मी जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये PNG दिलेलं असेल त्या PNGला इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो. ॲड झाल्यानंतर इथून जे आहे ते PNGची साईज ती थोडीशी कमी करून घ्यायची आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे थोडंसं रोटेट करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि इथून जे आहे ते तुम्ही तुमच्या फोटोनुसार याला जे आहे ते सेट करून द्यायचं आहे. अशा प्रकारे सेट झाल्यानंतर ह्याची लेन्थ जी असेल ते मित्रांनो पूर्ण लास्टपर्यंत घ्यायची आहे. त्यानंतर इथून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो झालेला आहे. तर इथून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरवरती टॅप करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.